खंडात्रस्त। राजकमल रेल्वे पुलाची डेडलाईन घोषित करा, घोषित करा, घोषित करा। राजकमल पुलाची डेडलाईन घोषित करा, घोषित करा, घोषित करा। युवक काँग्रेस जिंदाबाद, युवक काँग्रेस जिंदाबाद। आज आम्ही युवक काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटी मार्फत पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना निवेदन सादर करण्याकरता आलो आहोत। तर या निवेदनाचा मुद्दा असा की आपल्याला कल्पना आहे की हा जो आपला राजापेठचा जो रेल्वे पूल आहे, राजकमलचा रेल्वे पूल आहे, हा प्रशासनाने तातडीने बंद केला। कुठलाही व्यापारी संघटना, जनप्रतिनिधी, कुठल्याही शैक्षणिक संघटना, वाहतूक संघटना चर्चा न करता बंद करून दिला। त्याच्यामुळे संपूर्ण शहर 25 तारखेला ठप्प झालं होतं। तर आता यामागे या निवेदनात आमचं म्हणणं हे आहे पालकमंत्र्यांना की तुम्ही हा बंद केला, मात्र तुम्ही जनतेला पूर्णपणे अंधारात ठेवलेला आहे की हा नेमका पाडणार कधी, याचा प्रस्ताव कधी गेला, हा बांधणार कधी, याची डेडलाईन काय, कधीपर्यंत जनतेला हा त्रास सहन करावा लागणार, हे आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून विचारणार आहोत। तसंच जनतेच्या मनात पुन्हा सांगितल्याप्रमाणे संभ्रम आहे की इथल्या जनप्रतिनिधींनासुद्धा माहिती नाही हे पूल बंद होणार आहे। इथल्या भाजपच्या अध्यक्षांच्या संस्थेतून एक स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आला आणि आपण हा पूल बंद करून दिला। तर ही सगळी कुठेतरी काही म्हणजे संशयाला प्रशासनाने जागा ठेवू नये, सगळीकडे पारदर्शकता ठेवावी, हे आमची आज पालकमंत्र्यांना मागणी आहे। आज युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। याचं असं आपल्यासमोर सर्वांसमोर आहे की या अमरावतीचं मध्यभागी असलेला जो अंबादेवीकडे जाणारा रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे, अमरावती शहरातून बडनेराकडे जाणारा रस्ता आहे, हा मुख्य पूल या ठिकाणी प्रशासनाने पालकमंत्र्याच्या माध्यमातून आज तर रस्ता बंद करण्यात आला। एकाएकी निर्णय कसा काय घेतला आणि हेकेखोरपणा यामध्ये पालकमंत्री दिसत आहे। पालकमंत्र्यांना कळतच नाही की आपण काय केलं पाहिजे। मागच्या वेळेस आता तुम्ही पाहिलं की अवैध धंदेसाठी तुम्ही पाठिंबा देता, यामध्ये आता असा रस्ता तुम्ही बंद केला की ज्यावेळेस गणपतीची मिरवणूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येते, अंबादेवीचं या ठिकाणी मोठं देवस्थान आहे, या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यातून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभरातून लोक या ठिकाणी येतात, पण तुम्ही हा असा मुख्य रस्ता यावेळी बंद करणं आणि याची डेडलाईनसुद्धा दिली नाही, या मागचा उद्देश काय आहे? या अनुषंगाने या ठिकाणी युवक काँग्रेस आज रस्त्यावरती उतरली आहे। यापुढे जर लवकरात लवकर यांनी डेडलाईन दिली नाही तर आम्ही सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी लक्षात घ्यावे की आम्ही पालकमंत्री दालनात येऊन आमच्या तीव्र पद्धतीने आंदोलन करू, हे आपण या ठिकाणी नमूद करावे ही विनंती। ऐन सणासुदीच्या काळात गणेशोत्सवाच्या वेळेस कोणतं असं कारण आलं की यांनी हा उड्डाणपूल बंद केला? मागील 2 वर्षापासून या उड्डाणपुलाच्या स्ट्रक्चर ऑडिटबाबतची माहिती प्रशासनाला होती, आतापर्यंत याच्यावर जड वाहने सुरू होती, परंतु असं काय घडलं की हिंदू उत्सवाच्या वेळेसच यांना हे शहाणपण सुचलं आणि हा पूल बंद केला। तुम्हाला माहीतच आहे हा शहरातला मुख्य चौकातली बाजारपेठ आहे। या उड्डाणपूल बंद झाल्यामुळे या शहरातली पूर्ण मार्केट व्यवस्था ही ठप्प झाली। आपल्याला माहीतच आहे विदर्भाचा राजा असो, आझाद हिंद मंडळासारखे मोठे मोठे गणपती उत्सव असो, या मार्गस्थावरनीच हे समोर जातात। हे तर कारण नाही की कुठेतरी विदर्भाचा राजा असो किंवा या मोठ्या गणपती उत्सवाला यांना कुठेतरी कमीपणा दाखवण्यासाठी, यांचं हे कुठेतरी थांबवण्यासाठी हा उड्डाणपूल अशा रीतीने बंद केला। उड्डाणपूल बंदच करायचा होता तर 2023 पासून जेव्हा उड्डाणपूल बंद करण्याची यांनी स्ट्रक्चर ऑडिट केली असताना याच्यावर करोडो रुपयाची सौंदर्यीकरण, लाईट व्यवस्था, रंगरंगोटीवर इच्छा लोकप्रतिनिधींनी खर्च केला। म्हणजे इथे नियोजन शून्य लोकप्रतिनिधींचा हा कारभार अमरावती शहरामध्ये सुरू आहे। याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम युथ काँग्रेसच्या माध्यमातून आज आणि भविष्यात सुरू राहील। तर आज आपण पाहिलंच आमच्यासोबत प्रत्यक्षात सहयोगाने गणपती महाराज स्वतः प्रकटले आणि गणपती महाराज या सगळ्या लोकप्रतिनिधींना सुदबुद्धी दो आणि हा पूल लवकरात लवकर नागरिकांकरिता सुरू हो, ही एवढीच आमची एक विनंती आहे। नाही तर चित्रा चौकप्रमाणे पुन्हा असा 8-8, 10-10 वर्ष हा उड्डाणपूल बंद अवस्थेत पडला राहिला तर मग याला जबाबदारी ही पूर्णपणे लोकप्रतिनिधींची राहील।